स्वामी भक्तांचे अनुभव भाग 12वा. माध्यमिक शिक्षक पेशाचे एक गृहस्थ रत्नागिरी इथे श्री स्वामींच्या दर्शनाला आले. त्यांना मूल नव्हतं. लग्न होऊन सुमारे 10-12 वर्ष होऊन गेली होती. श्री स्वामींनी त्यांना एक असोला नारळ घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी बोलवलं. पण जरा वेळाने म्हणाले, सौची पाळी झाल्यावर 5व्या दिवशी या. त्याप्रमाणे काही दिवसांनी हे जोडपं नारळ घेऊन 5व्या दिवशी दर्शनाला आलं. त्यांना देवासमोर उभं केलं. त्यांनी आणलेला नारळ श्रीचरणांना लावून सौचे ओटीत प्रसाद म्हणून घातला. नंतर ओटीवर गप्पा मारीत बसलो होतो. मध्येच श्री म्हणाले, तुमचं झालंय, पुढच्या वर्षी मुलाला घेऊन दर्शनाला या, पण पहिली मुलगी होणार आहे, चालेल ना? ते जोडपं आनंदाने निघून गेलं. बरोबर 1 वर्षाने आपल्या 2 महिन्याच्या मुलीला घेऊन ती दोघं दर्शनाला आली. श्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्याच कालमर्यादेत आणि मुलगीच घेऊन आले. सर्वच अघटित नाही का? अशाच प्रकारचं उदाहरण हे काही चुकून माकून एकच घडलेलं नाही, अनेक आहेत. त्यातील हे एक आमच्या डोळ्यात देखत प्रत्यक्ष समोर घडलेलं आणि आज संबंधित सर्वजण हयात आहेत म्हणून नमूद केलं इतकंच. श्री विश्वनाथ भागवत जवळजवळ 10 वर्ष पांगरे येथे श्री स्वामींकडे सेवेला म्हणून राहिले होते. त्यांचा घरचा भिक्षुकीचा व्यवसाय. SSC पास होते. बुवा स्वामी यावर विश्वास नसणारे. स्वामी कुडाळ येथे श्री दाजी ओटवणेकर यांच्याकडे वास्तुशांतीसाठी गेले होते. त्याचवेळी शिरोडा, मसुरा वगैरे आजूबाजूच्या गावातील भक्तांकडे जाऊन आले होते. त्यावेळी या भागवतांच्या घराजवळच स्वामी जाणार होते. पण भागवत हाक मारूनसुद्धा श्रींच्या भेटीला गेले नव्हते. त्यांच्या प्रकृतीला आराम नसे. निरनिराळे आवाज ऐकू येत. काही भयानक दृश्य दिसत. त्यामुळे ते दिवसेंदिवस वाळत चाललेले होते. त्यांच्या मित्रांनी त्यांना पांगरे येथे श्री स्वामींकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यांनीही तो मानला आणि श्रींकडे गेले. त्यांची हकीकत ऐकून त्यावर उपाय सुचवला. क्षेत्री राहून सेवा करायला हवी आणि आपल्या कुलदैवतांची पूजा उपासना करायला हवी. त्यांनी तिथेच राहायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे राहिले. त्यांच्या सर्व तक्रारी क्रमाक्रमाने दूर झाल्या. या गोष्टीत एक गोष्ट विशेष आहे. भागवतांच्या शेजारी स्वामी जाऊन आले त्याच रात्री भागवतांना स्वप्नात श्री स्वामींचं दर्शन झालं. जे दर्शन त्यांनी प्रयत्नपूर्वक टाळलं होतं ते दर्शन असं स्वप्नात झालं. याच कुतूहलाने प्रथम ते पांगरे येथे आले होते. श्री स्वामींच्या महानिर्वाणापर्यंत ते तिथेच होते. सेवेला राहिलेले श्री विश्वनाथ भागवत यांचं जुनं घर दुरुस्त करून घ्यायला श्री स्वामींनी सांगितलं. दगड मातीच्या भिंती होत्या. माती खूप लागणार होती. पण सुरुवातीला जुन्या भिंतीचीच माती भिजवून ठेवली होती. कामाला सुरुवात झाली. श्रींनी अंगारा प्रसाद देऊन सर्व पुरवठा होईल असा आशीर्वाद दिला होता. जी माती वास्तविक 1-2 दिवसांचे कामात संपायला हवी ती संपेच ना. घरचे सर्व काम पूर्ण झालं तरी माती पुरून उरली. घराचे बरेच जुनं सामान चांगलं निघालं. त्यामुळे नवं फारसं आणावं लागलं नाही. सामान्य गरीब भिक्षुक ब्राह्मणाचं घर बांधायला घेऊन ते पुरं होणं जवळजवळ अशक्यच होतं. पण केवळ श्री स्वामींच्या आशीर्वादामुळेच हे घर पुरं होऊ शकलं असं श्री विश्वनाथ भागवत आणि त्यांचे कुटुंबीय मानतात. असाच एकदा अकस्मात एकाला ताप येऊ लागला. विद्यार्थी मुलगा होता. त्याचे पालक आले. त्यांच्याजवळ लावण्यास अंगारा दिला आणि एक दोरा मंत्रून दिला. सांगितलं, अमुक ठिकाणी एक असा वड आहे. त्या वडाच्या पारंबीला किंवा बुंध्याशी हा दोरा नेऊन बांधा. नमस्कार करा आणि मी हे असं करायला सांगितलंय असा निरोप त्या झाडाला सांगा. त्याप्रमाणे त्यांनी केलं आणि तो मुलगाही लगेच बरा झाला. ते पाहून कुठल्या तरी झाडाझुडपाला निरोप सांगून रोग कसे बरे होतात आणि झाडाला सांगितलेला निरोप स्वामींना कसा कळणार असं मनात येऊन गेलं. पण याचंही निराकरण झालं. श्री विश्वनाथ भागवत आणि श्री बाळासाहेब नाटेकर एकदा काही कामासाठी राजापूरला गेले होते. ठरल्या वेळेपेक्षा परतायला उशीर होणार असं वाटल्यावरून त्यांनी राजापुरी एका वडाजवळ जाऊन नमस्कार करून निरोप दिला की यायला उशीर होईल. आम्ही ओटीवर स्वामींकडे गप्पा मारीत बसलो होतो. सुमारे 4 वाजले होते. स्वामी मध्येच म्हणाले, अरे भागवतला यायला उशीर होणार आहे. मी म्हटलं, कशावरून?
श्री म्हणाले, वायरलेस आली. हे बोलणं एवढ्यावरच राहिलं. रात्री 8:30च्या सुमाराला भागवत परत आले. मी म्हटलं, सुमारे 4 वाजता वायरलेस पोचली. हे ऐकून सर्वच हसू लागले. मग त्यांच्या तोंडून सविस्तर हकीकत समजली. मनातील विकल्प प्रत्यक्ष पुराव्याने असा आपोआप दूर झाला. झाडाझुडपांना सांगितलेले निरोपसुद्धा श्री स्वामींपर्यंत येतात, बिनचूक पोचतात, हेच खरं. सकृतदर्शनी अशक्य वाटणारी गोष्ट निदान सत्पुरुषांच्या बाबतीत तरी अशक्य म्हणून त्यावर अविश्वास दाखवू नये. हा सदा सर्व काळ मनात वावरणारा संशयच माणसाला सत्यापासून दूर नेतो, अनहित घडवतो. एवढं जरी ध्यानी आलं तरी या गोष्टीचं सार्थक झालं असं मानता येईल.